चहा पीत असताना चुकून धक्का लागला. चहाचा ग्लास फुटला आणि टपरीवाल्याचा राग अनावर झाला आणि तरुणावर चाकूने सपासप वार केलेत. संभाजीनगरच्या क्रांती चौक परिसरात घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलं सविस्तर पाहणार आहोत. छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक परिसरात एका चहाच्या काचेच्या ग्लासवरून झालेला वाद थेट चाकू हल्ल्यापर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत 24 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अनिल ज्ञानेश्वर दाभाडे वय 24 वर्ष हा सोमवारी म्हणजेच 1 जून दुपारी 3:30च्या सुमारास आमदार अंबादास दानवे यांच्या कार्यालयासमोरील चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी गेला होता. चहा पिऊन झाल्यानंतर त्याने रिकामा काचेचा ग्लास टेबलवर ठेवला. मात्र खुर्चीवरून उठत असताना त्याचा टेबलला धक्का लागल्यानं ग्लास खाली पडून फुटला. त्यानंतर अनिलने चहाचे पैसे देऊन तो घरी जाण्यासाठी निघाला. मात्र टपरीवर काम करणारा सौरभ उर्फ चिंटू म्हस्के याने त्याला अडवत तुझ्याकडून ग्लास फुटलेला आहे, त्याचे पैसे दे अशी मागणी केली. यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि तक्रारीनुसार वाद वाढल्यानंतर सौरभने शिवीगाळ करत अनिलला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. दोघांमध्ये झटापट सुरू असताना सौरभने चाकू काढून अनिलच्या पाठीवर डाव्या बाजूला बरगडीजवळ वार केला आणि या हल्ल्यात अनिल गंभीर जखमी झाला. यावेळी टपरी मालकानेही अनिलला हाताने मारहाण केली. तसेच पुन्हा इकडे यायचे नाही, नाहीतर हातपाय तोडून टाकेल अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आलेला आहे. घटनेनंतर जखमी अनिलला त्याच्या बहिणीनं घाटी रुग्णालयात दाखल केले. उपचार केल्यानंतर त्याने क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सौरभ उर्फ चिंटू म्हस्के आणि टपरी मालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान केवळ एका काचेच्या ग्लासवरून झालेला वाद थेट चाकू हल्ल्यापर्यंत पोहोचल्यानं शहरात चर्चांना उधाण आलंय.